विण दोघातली तुटेना 12 फेब्रुवारी भागामध्ये समोरून तो डार्लिंग जे म्हणत होती ते बरोबर होतं का? सोनंती मॅडमला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट द्यायला हवं का? नाही नाही नाही, कसं देणार? आमच्यात प्रेमच नाही आहे. परत म्हणतो, प्रेम नसलं म्हणून काय झालं? मैत्री तर आहे ना, आणि मैत्रीत आपण देऊ शकतो. पण मी जर गिफ्ट दिलं तर त्यांना आवडेल का? नको नको, परत रागवतील आणि बोलत सुटतील. त्या किती बोलतात. पण आज त्या रडत होत्या आणि मला खूप वाईट वाटलं. गिफ्ट दिल्यानंतर त्यांना बरं वाटेल. पण काय गिफ्ट देऊ मी? ही डार्लिंग पण ना काही डोक्यात घालते. एक काम करतो, आनंदलाच विचारतो. पण आज हा आनंद कुठे गेला? आनंदने मलिकाचा एवढा अपमान केलेला असतो की मलिकाची चांगलीच सटकते. ती घरी जाते. अर्पिता आणि अंशुमनला बोलून दाखवते आणि म्हणते, त्या आनंदच्या डोक्यावर जे समरच्या मैत्रीचं भूत आहे ना, ते काढून टाकायला हवं. त्याला अशी अद्दल घडवायची की समरने त्याचं पुन्हा तोंडही बघता कामा नये. ते आता अंशुमनला सांगते. अंशुमन म्हणतो, ठीक आहे मॉम. मलिका म्हणते, मी जे सांगते ना ते लिहायचं. ते आता सांगत असते आणि लिहून काढतात. मलिका म्हणते, अंशू यावर त्या आनंदची सही घे. नाही म्हणजे तो तर सही देणार नाही, पण कशी घ्यायची माहिती ना? अंशू स्माईल करत म्हणतो, येस मॉम. आता ते गुंडांना पाठवून आनंदला उचलतात. एका गोडाऊनमध्ये आनंदला खुर्चीला बांधून ठेवतात. आता त्याच्या डोक्यातून कपडा काढून घेतात. आनंदला शुद्ध येते आणि तो इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, कोण आहात तुम्ही? मला का आणले इथे? एक गुंड पेपर पुढे करत म्हणतो, चल सही कर. आनंद विचारतो, सही? कसली सही? ते म्हणतात, ते जास्त प्रश्न नाही विचारायचे. जे सांगितलं ना ते करायचं. निकी आणि सोनंदी गिफ्ट घेतात आणि बाहेर येतात. पण निकी आनंदला फोन लावत असते, पण त्याचा फोन काय लागत नाही. ती आता खूप परेशान होते. सोनंदी बघते आणि म्हणते, काय झालं निकिताताई? तिची सोनंदी, अगं मी आनंदला किती वेळचा फोन लावते, पण तो उचलतच नाहीये. सोनंदी म्हणते, अहो कामात असतील. ती म्हणते, सोनंदी आता मला आनंदची खूप काळजी वाटते. अगं असं कधीच होत नाही, मी फोन केला आणि त्याने उचलला नाही. सोनंदी, मला असं वाटतं नक्कीच काहीतरी गडबड आहे. एक जण ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो, सर आनंद सरांनी लेटर दिलं. समोरून तो आनंदने, त्याने का लेटर दिलं? हा आणि याची बायको काही पण करत असतात. अंशुमन मलिकाला फोन करून म्हणतो, मॉम काम झालंय, पण अगं हे आनंदचं काय करायचं? अगं याला जर कळालं ना आपण त्याला उचललाय तर खूप मोठा राडा होईल. मलिका म्हणते, कळलं तर ना, वेळ आली तर त्याला संपवायलाही मागे पुढे बघायचं नाही. आता काही झालं तरी मी हार मानणार नाही. निकी म्हणते, स्वानंदी काय करू ग? आनंद कुठे गेला असेल? स्वानंदी म्हणते, निकिताताई तुम्ही काळजी करू नका, आपण राजवाड्यांना सांगूया. पण समर मात्र लेटर वाचत असतो आणि म्हणतो, हा आनंद असं कसं लिहू शकतो? काही न सांगता निघून गेला आणि लेटर देऊन गेला. पण तो असं काही करेल असं मला नाही वाटत. तेवढे त्याला स्वानंदीचा फोन येतो. ती म्हणते, राजवाडे तिकडे आनंददादा आहेत का? समोरून तो नाही. ती म्हणते, अहो निकिताताई फोन करतायत, पण त्यांचा फोनच लागत नाहीये. समोरून तो फोन लागत नाही म्हणजे इकडे लेटर तिकडे फोन लागत नाही, काय झालंय काय? स्वानंदी म्हणते, लेटर? तो म्हणतो, हो आनंदने इथे लेटर देऊन गेलाय. काय तर म्हणे त्याला दुसऱ्या कंपनीत चांगली संधी मिळाली आहे, त्यामुळे तो माझी कंपनी सोडतोय. स्वानंदी म्हणते, काय? तो म्हणतो, हो ना. आता मात्र स्वानंदीला संशय येतो. ती मनात म्हणते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आनंद दादा असं करूच शकणार नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.